MSc Part 1, Paper 3, Unit 2, Nucleophilic Substitution Reaction. In this last point is ester hydrolysis. The best catalyze hydrolysis with suitable example. What is ester hydrolysis? The conversion of an ester into its acid and alcohol moieties is termed as ester hydrolysis. म्हणजेच काय? द कन्वर्जन ऑफ इस्टर. इस्टरचं कन्वर्जन कशामध्ये होतं तर ॲसिड आणि अल्कोहोलमध्ये. या टर्मला म्हणतात इस्टर हायड्रॉलिसिस. दिस हायड्रॉलिसिस कॅन इन्व्हॉल्व क्लिवेज आयदर ॲट द असिल ऑक्सिजन ऑर अल्किल ऑक्सिजन बॉन्ड. यामध्ये क्लिवेज होतं बॉन्डचं. कुठल्या बॉन्डचं? एकतर असिल ऑक्सिजनच्या होणार किंवा अल्किल ऑक्सिजनच्या बॉन्डचं क्लिवेज होणार. अ व्हरायटी ऑफ मेकॅनिझम मे बी इन्व्हॉल्व बोथ डिपेंडिंग ऑन द नेचर ऑफ आर अँड आर डॅश अँड द कंडिशन ऑफ द रिॲक्शन. मेकॅनिझम जे इन्व्हॉल्व होतं त्याच्यामध्ये आर आणि आर डॅशचं नेचर बघितलं जातं आणि त्याच्या ज्या कंडिशन आहेत रिॲक्शनच्या त्या बघितल्या जातात. द मेकॅनिझम ऑफ इस्टरिफिकेशन आर बेस्ड ऑन द प्रिन्सिपल ऑफ मायक्रोस्कोपिक रिव्हर्सिबिलिटी. ह्याचं जे मेकॅनिझम आहे इस्टरिफिकेशनचे कशावर कुठल्या बेसवर आहे तर प्रिन्सिपल ऑफ मायक्रोस्कोपिक रिव्हर्सिबिलिटी. आता असिल ऑक्सिजनचं क्लिवेज. असिल ऑक्सिजनचं क्लिवेज म्हणजे पूर्णतः ओ आर बॉन्ड क्लिवेज होणार आणि अल्किल ऑक्सिजनचं क्लिवेज म्हणजे पूर्णपणे आर डॅशचं क्लिवेज होणार. इन दॅट फर्स्ट पॉईंट बेस कॅटलाइज्ड युनिमॉलिक्युलर ईस्टर हायड्रोलिसिस विथ असिल ऑक्सिजन क्लिवेज. आता यामध्ये असिल ऑक्सिजन क्लिवेज सांगितलं. असिल ऑक्सिजन क्लिवेज म्हणजे सी डबल बॉन्ड ओ ओ आर डॅश. मग ओ आर डॅश हा पूर्ण ग्रुप ह्यामध्ये लिव्हिंग होतो. This mechanism has also not actually been observed in ester hydrolysis. This is probably because it is SN1 mechanism in which OR dash act as a living group, which extremely unlikely. म्हणजे काय तर हे मेकॅनिझम ॲक्च्युली ऑब्झर्व एवढं होत नाही. याच्यामध्ये काय होतं SN1 टाईप मेकॅनिझम होतं. म्हणजे काय तर कार्बोकॅटायन फॉर्मेशन होतं आणि OR डॅश हा जो मॉलिक्यूल आहे किंवा ही जी स्पेसिस आहे ती पूर्णतः ह्याच्यामध्ये लिव्ह होते, लॉस्ट होते. अनलाइटली घडतं मेकॅनिझम. आपण याची रिॲक्शन बघू. यू कॅन सी द रिॲक्शन. आर सी डबल बॉन्ड ओ ओ आर डॅश हा काय ईस्टर ग्रुप आहे. ओ आर डॅश ओके. याची कंडिशन आहे स्लो कंडिशन फर्स्ट स्टेपची. याच्यामध्ये ओ आर डॅश हा निघून जातो, लॉस्ट होतो यामधून. लिव्हिंग ग्रुप आहे तो. त्यामुळे काय झालं इथे कार्बोकॅटायन फॉर्मेशन झालं. म्हणून ती कार्बोकॅटायन फॉर्मेशन झालं म्हणून SN1 टाईप ही रिॲक्शन जाते. प्लस ओ आर डॅश मायनस आपल्याला हा ग्रुप मिळाला. त्याच्यामध्ये बेस ॲड केला OH मायनस. OH मायनसची ॲडिशन आपण कार्बोकॅटायनमध्ये केली त्यामुळे आपल्याला इथे ॲसिड फॉर्मेशन झालेलं मिळालं. प्लस ओ आर डॅश आहे तसाच. परत बेसची ॲडिशन. बेसने काय केलं ॲसिड ग्रुप आर सी डबल बॉन्ड ओ ओ एच. एच ॲसिडिक हायड्रोजन आहे. बेस काय करणार तिथला ॲसिडिक हायड्रोजन घेणार आणि ROH इथे अल्कोहोल फॉर्मेशन इथे यामध्ये होणार. फॉर्मेशन ऑफ अल्कोहोल अँड ॲसिड इज अ ईस्टर हायड्रोलिसिस. तर सेकंड आहे बेस्ट कॅटलाइज्ड बाय मॉलिक्युलर हायड्रोलिसिस विथ असिल ऑक्सिजन क्लिवेज. ह्यामध्ये सुद्धा काय होणार आहे असिल ऑक्सिजन म्हणजेच OR डॅश ग्रुप निघून जाणार आहे. This is the most common mechanism for the base catalyzed ester hydrolysis and involves nucleophilic attack by base on the ester to give an unstable tetrahedral intermediate which then decompose to the product that is acid and alcohol. हे काय कॉमन मेकॅनिझम आहे बेस कॅटलाइज ईस्टर हायड्रोलिसिसचं. ह्याच्यामध्ये काय न्यूक्लिओफाईल अटॅक करतो बाय बेस. बेस म्हणून काय हा न्यूक्लिओफाईल ॲक्ट होतो. ईस्टर आणि अनस्टेबल टेट्राहायड्रल इंटरमिडिएट ह्यामध्ये फॉर्मेशन होतं आणि डिकंपोजून आपल्याला प्रोडक्ट काय मिळतात तर ॲसिड आणि अल्कोहोल. तर एक्झाम्पलमध्ये इन एक्झाम्पल द यूज ऑफ O18 तिथे 18O तिथे दिला आहे तो O18 ऑक्सिजन आहे. अँड as an isotropic tracer has shown that the base promoted reaction generally proceed by acyl oxygen cleavage and this is not dependent on the structure
of the R and R dash group. This is the alcohol produced was found to be the enriched in O18. आपण याची रिॲक्शन बघूया. ह्यामध्ये काय घेतलं आहे त्यांनी इस्टर ग्रुप आर सी डबल बॉन्ड ओ ओ आर डॅश. यामध्ये काय आहे इथे त्यांनी O18 हा जो ऑक्सिजन दाखवला तो इथून क्लीव झालेला दाखवला आहे आणि डायरेक्टली OH बेसचा अटॅक झालेला दाखवलं. त्यामुळे आपल्याला इथे काय मिळतं ॲसिड मिळतं प्लस अल्कोहोल हे फॉर्मेशन होतं. मग आर डॅश प्रायमरी सेकंडरी किंवा टर्शरी ग्रुप असू शकतो. Then next is base catalyzed unimolecular हायड्रोलिसिस विथ अल्किल ऑक्सिजन क्लिवेज. मग असे आपण काय बघितले दोन मेकॅनिझम असिल क्लिवेज असिल ऑक्सिजन क्लिवेज म्हणजे OR डॅश हा ग्रुप पूर्णपणे लिव्ह होतो तिथून लॉस्ट होतो. आता काय अल्किल ऑक्सिजन म्हणजे OR जो ग्रुप आहे त्यातला फक्त R डॅश ग्रुप आहे तो फक्त इथून लिव्ह होणार लॉस्ट होणार. These mechanisms also occur in very rarely when R dash easily comes off as a stable carbonium ion. हे मेकॅनिझम पण खूप रेअरली घडतं. त्याच्यामधला R डॅश जो ग्रुप आहे तो ह्यामध्ये स्टेबल कार्बोनियम आयन फॉर्म होतो. These mechanism occurs only in neutral or weakly basic condition and attack by nucleophile very slow. हे मेकॅनिझम न्यूट्रल किंवा खूप वीकली बेसिक कंडिशनमध्ये घडतं आणि न्यूक्लिओफाईलचा अटॅक ह्यामध्ये खूप स्लो होतो. आता रिॲक्शन बघूया. व्हॉट इज द रिॲक्शन. फर्स्टली इस्टर ग्रुप आर सी डबल बॉन्ड ओ ओ आर डॅश हा आहे पूर्ण इस्टर ग्रुप. पहिली स्टेप स्लो आहे. त्यामध्ये काय होणार आता अल्किल ऑक्सिजन क्लिवेज आहे त्यामुळे काय झालं पूर्ण OR डॅश ग्रुप लिव्ह नाही झाला तो फक्त असिल ऑक्सिजनमध्ये लॉस्ट होतो. पण ह्यामध्ये काय झालं आर सी डबल बॉन्ड ओ आर डॅश यातला फक्त आर ग्रुप जो आर डॅश जो ग्रुप आहे तो फक्त ह्यातून लॉस झाला आहे. म्हणजेच काय सी डबल बॉन्ड ओ ओ मायनस प्लस आर प्लस हा कार्बोनियम आयन स्टेबल कार्बोनियम आयन फॉर्म झाला आहे. देन सेकंड स्टेप इज H2O ची ॲडिशन. ओके H2O ची ॲडिशन कुठे होणार आर प्लसला जाऊन अटॅच होणार. ऑक्सिजनच्या लोन पेअर आहेत त्या आर प्लसला जाऊन अटॅच होणार. म्हणजे काय फॉर्मेशन झालं ROH2 प्लस आणि हा मॉलिक्यूल स्टेबल होण्यासाठी H प्लस इथून निघून जाणार आणि फॉर्मेशन ऑफ R डॅश OH मीन्स अल्कोहोल फॉर्मेशन यामध्ये झालं. देन बेस कॅटलाइज्ड बाय मॉलिक्युलर इस्टर हायड्रोलिसिस विथ अल्किल ऑक्सिजन क्लिवेज. ओके मगाशी जी होती ती युनिमॉलिक्युलर होती. युनिमॉलिक्युलर म्हणजे SN1 टाईप त्याच्यामध्ये कार्बोनियम आयन फॉर्मेशन झाला होता प्लस कार्बोनियम आयन प्लस असलेला म्हणजे काय SN1 टाईप रिॲक्शन. ही आता आहे बाय मॉलिक्युलर. ओके अल्किल क्लिवेज याच्यामध्ये सुद्धा R डॅश हाच ग्रुप फक्त यामध्ये लॉस्ट होणार आहे लिव्ह होणार आहे. This ester hydrolysis mechanism is operative in rare cases and involves the nucleophilic displacement at the alcohol carbon. हे मेकॅनिझम पण रेअर केसेसमध्येच घडतं. This process in fact is ester cleavage. Thus methyl benzoate on reaction with sodium methoxide and methanol give dimethyl ether and sodium benzoate. इथे त्यांनी एक्झाम्पल घेऊन सांगितलं आहे. फर्स्टला काय होतं तर मिथाइल बेन्झोएट ऑन रिॲक्शन विथ सोडियम मिथॉक्साइड. ही रिॲक्शन कोणाबरोबर होते मिथाइल बेन्झोएटची सोडियम मिथॉक्साइड बरोबर अँड मिथेनॉल गिव द डायमिथाइल इथर अँड सोडियम बेन्झोएट. जे डायमिथाइल इथर फॉर्मेशन होतं आणि सोडियम बेन्झोएट फॉर्मेशन होतं. These are the reaction.
सोडियम मिथॉक्साईड याने अटॅक केला आहे मिथाईलवर. अँड गिव डायमिथाईल इथर फॉर्मेशन झालं आहे आणि सोडियम बेन्झोएट फॉर्मेशन झालं आहे. यामध्ये पण मिथाईल ग्रुपवर अटॅक केल्यामुळे फक्त काय आर ग्रुप यातून लॉस झालेला आहे. मिथाईल इज आर डॅश ग्रुप आहे ह्यामधला, म्हणजेच काय अल्किल ऑक्सिजन क्लिवेज इथे झालेलं आहे. मिथाईल ग्रुप इथून लॉस्ट झाल्यामुळे इथे डायरेक्ट त्यांनी मिथाईल सोडियम मिथॉक्साईडचा अटॅक दाखवला आहे मिथाईलवर, म्हणजेच काय इथून फक्त मिथाईल ग्रुप लॉस झालेला आहे, म्हणजे तिथे अल्किल ऑक्सिजन क्लिवेज झालेला आहे. थँक्यू.